तिला मी वंदन करतो। महात्मा फुले यांच्या पवित्र देहवादाला अभिवादन करतो। भाऊराव पाटील आणि लक्ष्मी आई यांच्या शैक्षणिक कार्याला नमन करतो। या सोहळ्याचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर शिवलिंग मेलकुंडे, प्राचार्य पांडुरंग भोसले, त्याचप्रमाणे नारायण सुर्वे, गदिमा, रतन टाटा अशा सर्व मान्यवरांच्या कार्याला जोडून त्यामध्ये रमणारे पुरुषोत्तम सदामुले, त्याचबरोबर सन्मान्य दत्तात्रय इंगळे, आमचे स्नेही भारती आणि कवी वाघोले, डॉक्टर संगीता आईवळे, डॉक्टर सुरभेताई, डॉक्टर केकाळे, रिचर्ड आणि बाबुराव बाबुले यांच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करणारे इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक डॉक्टर डहाळे या महाविद्यालयामध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून जबाबदारीनं अत्यंत सेवा कर्तव्य तत्पर सेवा बजावणाऱ्या सौ मिस्त्रीताई, महाभारताचा आकलन आणि अभ्यास करणारे डॉक्टर संजय मिस्त्री, त्याचबरोबर भाऊसाहेब साबळे आणि ज्यांनी सुंदर अशा प्रकारचा परिचय सविस्तर पद्धतीने करून दिला, गतिमान पद्धतीने करून दिला, त्या प्राध्यापिका वैशाली गीते, सर्व प्राध्यापक बंधू, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझ्या मित्रांनो, माय मराठीच्या अभिजातपणाचा एक पावती आणि तिची संबंध परंपरा सुरभीताईंनी अत्यंत समर्थ शब्दामध्ये सर्व संदर्भासह सर्व तपशिलानं आपल्या समोर सादर केलेला आहे। काही दिवसापूर्वीच आपल्याला मी भेटलेलो आहे, बोललेलो आहे आपल्याशी। आज माय मराठीच्या दिनानिमित्त या ठिकाणी मी आलेलो आहे। माय मराठीचा जागर अनेकांनी केला, संतांनी केला, महापुरुषांनी केला, आपणही करतो आहोत, पण आपण काही प्रमाणात कमी पडतो आहोत। मराठी शाळा बंद पडत आहेत, सरकार आणि समाज त्याला पालक जबाबदार आहेत, पण मराठीची सेवा करत असताना कुसुमाग्रजांसह सर्व कवींनी, सर्व साहित्यिकांनी, लेखकांनी प्रचंड अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे। ते योगदान आम्हाला संचिताप्रमाणे जपायचं आहे आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तो मराठीचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक हक्क होता आणि तो पंतप्रधानांनी फार उशिरा आणि निवडणुकीच्या वेळेलाच तो आपल्याला प्राप्त करून दिला। याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं, आभार मानणं एक मराठीचा सच्चा अभ्यासक म्हणून माझं कर्तव्य आहे। पण आता मराठीची ही अभिजातता टिकवत असताना राजकीय मारामाऱ्या करणाऱ्या पुढाऱ्यांनी मराठीचा दर्जा सुधारावा, निदान सौम्य भाषेत तरी आपला संवाद आणि आपला विरोध व्यक्त करावा। कुठल्याही प्रकारची अश्लीलता किंवा शिवीगाळ आणि अत्यंत वैरभाव हा राजकीय व्यवस्थेमध्ये जोपासला जाऊ नये, कारण आज तो चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। समाज सुसंस्कृत वाटचाल करत असताना
राजकीय धुमाळी मात्र अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाषा बोलण्याचा जो प्रकार आणि पद्धती सुरू झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचं दिवाळ निघण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून अभिजात भाषेतच अभिजात भाषेला शोभेल अशा प्रकारची वर्तणूक आणि भाषा भूमिका सर्व स्तरावरच्या सर्व समाज घटकांनी आता आपण निभावावी, कर्तव्य बजावावं अशी माझी अपेक्षा आहे. या समारंभाला डॉक्टर मेनकुदळे हजर आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यापूर्वी मी त्यांचं भाषण ऐकले, त्यांचा अभ्यास ऐकलेला आहे. मुख्य म्हणजे ज्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण आज एकत्र जमलेलो आहोत ते महात्मा बसवेश्वराच्या ग्रंथाचं संपादन या डॉक्टर मेनकुदळे, डॉक्टर पांडुरंग भोसले आणि डॉक्टर सचिन रुपनवर आणि सीमाताई नाईक गोसावी यांचं संपादन केलेलं आहे. हे संपादन सर्व अर्थानं अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचा आहे. हा ग्रंथ एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेला आहे. मी परिचय ऐकत असताना आमच्या वैशाली काही परिचय करून देत होत्या. डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे हे कव्वा आणि शिका या परंपरेतून त्यांनी निर्माण केलेलं आपलं स्वतःचं आयुष्य आहे. बसवेश्वराच्या विचारामध्ये, लिंगायत पंथाच्या तत्वज्ञानामध्ये काही को कैलास, श्रम हेच कैलास आहे, स्वर्ग आहे अशी संकल्पना आहे. त्या संकल्पनेला पूर्ण न्याय देण्याची भूमिका मला डॉक्टर मेनकुदळेची वाटते. एक संशोधक, एक प्रशासक, एक अत्यंत उत्तम संघटक, अनेक प्राधिकरण, विद्यापीठाच्या समित्या अशा प्रकारच्या प्रशासकीय वातावरणामध्ये रमणारे डॉक्टर मेनकुदळे हे अस्सल संशोधक असल्याची पावती या संपादकीय पुस्तकामध्ये मला दिसलेली आहे. त्याच्या खाणाखुणा मला प्रचंड जाणवतात. डॉक्टर मेनकुदळेंचं संबंध आयुष्य पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव पदावरती पुन्हा निवड होणं ही साधी बाब नाही. त्याच्या सर्वार्थाच्या सामर्थ्याची ही अत्यंत द्योतक अशा प्रकारची पावती देणारी अशा प्रकारची बाब आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना याचं समाधान आहे. या चार संपादकांनी निर्माण केलेल्या या बसवेश्वराच्या पुस्तकामध्ये मित्र हो, वर्ण जातीय भेदाला विरोध करणारे बसवेश्वर, शिवभक्ती आणि समतेचा पुरस्कार करणारे बसवेश्वर, श्रमाची प्रतिष्ठाला निर्णायक मानणारे बसवेश्वर, सत्य अहिंसा सद्गुण याला निर्णायक महत्व देणारे बसवेश्वर, वीरशैव मध्ये एक 3-4 प्रकार आहेत. एक सामान्य, एक विशेष आणि तिसरा एक निरपराधी अशा प्रकारची भूमिका. या 3 पातळीवरती वीरशैव पंथाचं विश्लेषण केलं जातं. विशेषतः अनुभव मंडप या संकल्पनेला बसवेश्वराच्या विचारामध्ये आणि आचारामध्ये निर्णायक अशा प्रकारचं महत्व दिलेलं आहे. आणि अनुभव मंडपची भूमिका आणि संकल्पना संशोधक म्हणून डॉक्टर मेनकुदळे यांनी इतक्या सविस्तर अशी वर्णलेली आहे. शून्य सिंहासन, अल्लमप्रभूचं प्रमुख पद, त्याची प्रमुख परंपरा, सनातन शिवधारणेला उजाळा देण्याची त्याची सामर्थ्य, अशा अनेक अंगांनी ही संकल्पना आज त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. मित्र हो, देशभर अशा प्रकारची प्रतिष्ठा पावलेली ही संकल्पना मुळात अलमप्रभूचा देशभरचा संपर्क होता. ही कल्पना मला, ही माहिती मला विशेष जाणवली. मी बसवेश्वराची अनेक पुस्तकं वाचलेली. राजू जोगरे हा भालके आणि बसवेश्वराच्या
बसव कल्याणचे तिथली मंडळी, तिथले महाराज हे सतत मला ग्रंथ पाठवत राहतात आणि इथली नरेंद्र व्यवहार यांच्यापासून ते संबंध अनेक मंडळी पुण्यातली सुद्धा माझ्याकडे या ग्रंथाचा पुरवठा करतात. बसव साहित्याच्या संमेलनाच्या उद्घाटन मी होतो 4-5 वर्षापूर्वी, तर बीडी जगतेंचे चिरंजीव आलेले होते. अशा प्रकारचा संपर्क खूप चांगला माझा असल्यामुळं या ग्रंथाचं मी अनेक वेळा वाचन करतो. श्यामाताई गोडशेनी आता एक मोठा ग्रंथ लिहिलाय, तो आता मला गेल्या आठवड्यातच माझ्याकडे पाठवायला भेट दिलेला आहे. आणि म्हणून शून्य पीठाची स्थापना ही संबंध याला महत्व देणारी भूमिका ही आमच्या डॉक्टर मेनकुदेंनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्याचबरोबर तुकारामाची तुलना, वारकरी पंथातला तुकाराम आणि बसवेश्वर याच्यातल्या साम्याच्या जागा काही प्रमाणात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ही भूमिका मला महत्वाची वाटते. हे चारही संपादक मला विशेषत्वानं जाणवले. त्याचं कारण मेनकुदे हे लिंगायत पंथाचे असले तरी डॉक्टर पांडुरंग भोसले आणि सीमाताई गोसावी, सचिन रुपनवर हे वेगवेगळ्या जाती धर्माचे असले पाहिजेत अशी माझी समजूत आहे. यापैकी एकच संपादक लिंगायत धर्माचे आहे. बाकीच्या संपादकाचं योगदान हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि म्हणून अनेक पंथाची मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती समजून घेताना एका संस्कृती प्रवाहातलं सामर्थ्य, त्या महापुरुषांनी महात्म्याचं सामर्थ्य समजून घेताना अत्यंत सद्भावना आणि अभ्यासपूर्वक अशा प्रकारची संवेदनशील विचारशील भूमिका इतर संपादकांनी जी भूमिका बजावलेली आहे ती अधिक महत्वाची आहे. डॉक्टर मेनकुदे हे त्याच धर्माचे त्याच पंथाचे असल्यामुळे त्यांचा स्वाभाविक अशा प्रकारचा अभ्यास आणि त्यांची प्रेम आणि त्यांची आत्मीयता मी समजू शकतो. पण पांडुरंग भोसले यांचा संदर्भ हा बसवेश्वराशी जुळत नाही, पण वैचारिक नातं जुळवण्याचा प्रयत्न अभ्यासपूर्वक त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून तो मला महत्वाचा वाटतो. मित्रहो, आज धर्माचं आक्रमक रूप समोर आलेलं आहे. बहुसंख्याकांचा धर्म आपल्या वर्तमान काळामध्ये अत्यंत विकरा आकरा चेहरा धारण केलेला आहे. अशा प्रकारचा क्रूर धर्म हा धर्म नसतो. हिंसात्मक धर्म हा धर्मच नसतो. महात्मा बसवेश्वरांनी दया हे धर्माचं मूळ स्वरूप असं मानलेलं आहे, धर्माचा आत्मा मानलेला आहे. आणि अशा प्रकारच्या धर्म व्यवस्थेमध्ये एका धर्माचा चेहरा प्रचंड हिंसक बनतो आहे. अशा कालखंडामध्ये बसवेश्वराच्या सम्यक धर्माची ही शुद्ध अशा प्रकारची विचारधारा या चार संपादकांनी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. युगपुरुष महात्मा बसवेश्वर. महात्मा हे युगपुरुषच आहे. महापुरुष आणि महात्मा आणि युगपुरुष याच्यामध्ये साधर्म्य आहे. महात्मा फक्त 3 लोकांना आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. पण महापुरुष अनेक आहेत. अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अनेक आगरकर किंवा बाकी सावरकर वगैरे अशा महापुरुषांच्या यादीमध्ये महात्मा बसवेश्वराचा सुद्धा क्रमांक आपल्याला लावावाच लागतो. बसवेश्वरामध्ये एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यातलं एक आध्यात्मिक ईश्वराच्या वलयातलं एक महानपण म्हणजे महात्मेपण त्याच्यात दडलेलं आहे. आणि महापुरुषाचं सामर्थ्य या महात्म्यामध्ये आपण पाहतो. आणि त्याच महापुरुषांनी महात्म्याचा संदर्भ या संबंध 20 लेखांमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी विश्लेषण आणि त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, महात्मा बसवेश्वराच्या 2013 साली थेम्स नदीच्या काठावरती इंग्लंडमध्ये त्यांचा पुतळा बसवल्याचं मी ऐकलेलं आहे. पार्लमेंटमध्ये, ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये महात्मा बसवेश्वराच्या अभिनंदनाचा ठराव झाला. आणि जगातली पहिली लोकशाही ज्या अनुभव मंडपमध्ये गाजली, राबवली गेली, त्या महात्मा बसवेश्वराचा इंग्लंडच्या भूमीमध्ये तिथल्या पार्लमेंटमध्ये ठराव होतो. ही अत्यंत भारताच्या दृष्टीने महान अशा प्रकारची गोष्ट आहे. लोकशाहीला जन्माला घालणारा हा
पहिला महात्मा, पहिला महापुरुष आहे आणि म्हणून याचे धागेदोरे भारतीय संविधानाशी सुद्धा जोडतात। यामध्ये एक महत्वाचा लेख म्हणजे भारतीय संविधान आणि बसवेश्वराच्या संदर्भातला सुद्धा आलेला आहे आणि तो लेख साधारणपणे या लेखकाने लिहिला, ते लेखकही या ठिकाणी मला दिसतात। अनेक विषय या ठिकाणी महत्वाचे आहेत। महात्मा गांधींनी सुद्धा बसवेश्वराचा या ठिकाणी 1923 का 24च्या बेळगावच्या संमेलनामध्ये अधिवेशनामध्ये काँग्रेस अधिवेशन होतं, त्यामध्ये महात्मा बसवेश्वराच्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला आढळतो। एक महात्मा दुसऱ्या महात्म्याचा गौरव करतो, यामध्ये त्या महात्म्याचं बसवेश्वराचंही मोठेपण आहे आणि गांधीतल्या महात्मेपणाचे मोठेपण आहे। हे श्रेष्ठत्व बेरजेमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे। अब्दुल कलामासारखा इस्लामी परंपरेतला एक राष्ट्राध्यक्ष, एक मिसाईल मॅन 2003 मध्ये पार्लमेंटच्या मध्ये बसवेश्वराचा पुतळा उभा करतो त्यांच्या काळामध्ये, ही अत्यंत महत्वाची बाब आहे। इस्लामी परंपरा बसवेश्वराच्या महात्मेपणाला ही पावती देते आहे आणि म्हणून मला महत्वाचं वाटतं। त्याचबरोबर मानवेंद्र रॉय हे विचारवंत, मध्ययुगातला, मध्य भारतातल्या समतेचा जनक म्हणून त्यांचा त्यांनी गौरव केलेला आढळतो। जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण जाती व्यवस्था विरोधी आदर्श समाजवादी अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारची पदवी आणि विश्लेषण महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भात त्यांनी केलेलं आहे। डॉक्टर राधाकृष्णन यांनी हे भारतीय हिंदू फिलॉसॉफीचे जनक, एक महत्वाचे विद्वान आहेत। यांनी बसवेश्वराच्या तत्वज्ञानाला, विशेषतः कन्नड मधल्या त्याच्या गद्य जनक पदाला उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक प्रवाहातल्या, जगातल्या, भारतातल्या वेगवेगळ्या लोकांनी, विद्वानांनी त्यांना मान्यता दिली आहे। न्यायमूर्ती गजेंद्र गडकरी यांनी बुद्ध आणि महावीराच्या बरोबरीनं महात्मा बसवेश्वराला स्थान दिलेलं आहे। बुद्ध वेगळे, महावीर वेगळे आणि संबंध महात्मा बसवेश्वराचा पंथ त्यांनी गौरविलेला आहे। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असो, संत विनोबा असो किंवा गुरुदेव रानडे असतील, सरदार पटेल असतील, डॉक्टर केतकर असतील, बर्नार्ड रसेल असेल, कुमार स्वामी असतील, अशा विविध तत्वज्ञानाच्या विविध प्रवाहातील, विविध कालखंडातील अनेक मान्यवरांनी बसवेश्वराचं मोठेपण हे मुक्त कंठाने गौरवलेलं आहे। त्याचं कारण 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह लावण्याचा प्रयत्न या बसवेश्वरांनी केलेला आहे। आज आंतरजातीय विवाह बऱ्यापैकी लागत आहे, प्रेमविवाह सुरू झालेले आहे। याच्या मुळाचं पहिलं बीज हे बसवेश्वराच्या काळामध्ये त्याच्या संबंध बसव या अनुभव मंडपाच्या प्रेरणेतून निर्माण झालेला आहे। आणि मग हरळे याचे आणि कल्याणी आणि शीलवंत या जोडप्याचं त्यांनी लग्न लावून दिलेलं आहे। ते संबंध क्रांती फसलेली आहे, पण जातीवादी समाजामध्ये, विषम समाजामध्ये अशा प्रकारचं क्रांतिकारक पाऊल ज्यांनी उचललं तो महात्मा बसवेश्वर दूरदृष्टीचा, तरुणांच्या सुद्धा दृष्टीनं, आजच्या दृष्टीनं, भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीनं, एकात्म भारत आणि समर्थ भारत या दृष्टीनं, एक जिनसी समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं बसवेश्वराचं हे सामर्थ्य मला महत्वाचं वाटतं। गणाचार्य गणप्रमुख असणारी ही अक्क नागम्मा, हुतात्मा कैकय्या, मधुर रसकन्या, त्याचबरोबर चंद बसवनाची क्रांती असेल, धोबी मडिवाळ माचवई असेल, ढोल कक्कई असेल, गुराकी रामण्णा असेल, वैद्य संगण्णा, नर्तक गडवळिया, ग्रंथपाल शांतरस, बोमय्या, शेतकरी मुद्दय्या अशा प्रकारच्या विविध जाती धर्माच्या लोकांनी अनुभव मंडपाच्या साक्षीनं संबंध चर्चा आणि समतेचा विचार त्या ठिकाणी मांडला। जात व्यवस्थेचा विरोध करणारे बसवेश्वराचा पंथ, अंधश्रद्धेच्या विरोधी असणारा पंथ, अनेक ईश्वराच्या निर्मितीला एकच शरीर हेच देवालय आहे आणि त्यामधला हा संबंध जीव म्हणजेच ईश्वराचा संबंध भाव आहे। या दृष्टीने माणसाला देव शोधण्याची प्रक्रिया करणारे आणि इष्टलिंगाची पूजा करण्याची भूमिका ही बसवेश्वराने या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आणि म्हणून या दृष्टीने
बसवेश्वराचा विचार अत्यंत क्रांतिकारक, समाज प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचा आणि समाजाला उन्नत अशा प्रकारची अवस्था देणारा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून शरण धर्म हा अनेक सांस्कृतिक समतेच्या विचारापैकी एक महत्वाचा विचार आहे. क्रांतीचा धर्म आहे, हा नवा विचार आहे. आणि म्हणून या दृष्टीने पाहत असताना भिक्षा ही अमान्य अशा प्रकारची आहे. भिक्षा मागणं त्यांनी कधीही समर्थने मानलं नाही. श्रमाला महत्व देणारे बसवेश्वर आज मार्क्सवादाचा जगामध्ये बोलबाला आहे, पण या विचाराची मुळं बसवेश्वराच्या विचारात दिसतात. आणि हा मार्क्स पूर्व मार्क्स आहे. आणि दलितांना जवळ करून त्याच्यातलं माणूस पण शोधून माणसाला महत्व देणारे बसवेश्वर आंबेडकर पूर्व आंबेडकर अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो त्यांना. आणि शून्य सिंहासनाची संकल्पना ही या बसवेश्वराच्या संबंध विचार प्रवाहातली महत्वाची कल्पना आहे. आत्मोन्नतीपेक्षा समाजाचा उद्धार महत्वाचा आहे. संसार आणि परमार्थाची सांगड घालणारे बसवेश्वर ही बसवेश्वराची भूमिका मला अत्यंत क्रांतिकारक वाटते. आणि म्हणून कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, हा समतावादी विचार हा महात्मा फुले आंबेडकरांच्या काळातला अण्णाभाऊ साठेच्या वर्तमानकालीन समतेच्या पूर्णतेचा विचार 12व्या शतकामध्ये मांडणारी ही बसवेश्वराची भूमिका ही पूर्वज भूमिका आहे. आजच्या समतेची पूर्वज भूमिका कोणती, तर ती बसवेश्वराची भूमिका आहे. ज्ञानेश्वर फक्त आध्यात्मिक समतेपुरते मर्यादित आहे. ज्ञानेश्वरांनी वारकरी संतांनी सामाजिक समता ही गावामध्ये आणलेली नाही. वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ती समता स्थापन करू शकले, पण संसारिक जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये ही समता आली नाही. त्या पूर्ण समतेचा विचार बसवेश्वराच्या क्रांतिकारक आचरणामध्ये, विचारामध्ये आहे. देह हे देवालय समजून मंदिर संस्कृती ही तीर्थाटन, तीर्थ स्नान करणं, गंगा स्नान करणं, समुद्र स्नान करणं हे निरर्थक आहे. अशा प्रकारची क्रांतिकारक मी काहीशी विज्ञानिष्ठ भूमिका, बुद्धी प्रामाण्यवादी भूमिका ही संबंध घेतात. आणि म्हणून पंचसूत्रीला महत्व दिलेलं आहे. काही सदैव किंवा सदाचार आणि धर्माची भावना या शुद्ध धर्म या संबंध विचाराच्या दृष्टीनं अनेक लेखकांनी या पुस्तकामध्ये विचार मांडलेला आहे. या पुस्तकातला भीमराव पाटील यांनी जो विचार मांडलेला आहे तो मला अधिक महत्वाचा वाटतो. ते म्हणाले की श्रमाच्या घामाने पूर्ण अंघोळ करणं, गंगा स्नानापेक्षा श्रमाच्या घामाने अंघोळ करणारा माणूस हा अधिक श्रेष्ठ आहे. पाणी भेदभाव मानत नाही, पण पाण्याला हिंदू संस्कृतीमध्ये भेदभाव मानले गेलेला आहे. त्याचबरोबर गंगा स्नान, समुद्र स्नान सुद्धा निरर्थक आहे. तीर्थाटन हे अत्यंत ही चुकीच्या विचाराची भूमिका आहे. तीर्थाटनाला त्यांनी विरोध केलेला आहे. मित्र, अशा प्रकारचे पाप धुवून गंगेमध्ये घालत असताना गंगा मात्र तिथे दूषित होते आहे. स्वतःची पाप धुवत असताना गंगेचं पाणी दूषित करण्याचा प्रयत्न करणं हे विज्ञानिष्ठ नाही. आणि पाणी बाटत नसतं, पाण्याला शिवल्यानंतर बाटत नसतं, ही भूमिका बसवेश्वराची क्रांतिकारक भूमिका आहे. सोळ्या ओळ्याची कल्पना ही बसवेश्वर मानत नाही. आणि म्हणून तर मातंगाचा मी पुत्र आहे अशा प्रकारची क्रांतिकारक भूमिका आणि आवाज त्यांनी उठवलेला आहे. मित्रहो, इष्टलिंगाची संकल्पना ही त्यांनी मांडलेली आहे. देवावर पाणी घालून तीर्थ ते निर्माण करणं हे योग्य नाही. आणि म्हणून ही संबंध भूमिका माझ्या गळ्यातच इष्टलिंग आहे, त्या देवालयामध्येच आपला संबंध जीवनाचा अर्थ साठवलेला आहे. दया हेच धर्माचं मूळ आहे, तोच मंत्र आहे. अशा प्रकारची भूमिका या भीमराव पाटलांनी या लेखात मांडलेली आहे. हेमाताच्या अंगाने जाणारा हा जो दुसरा लेख आहे तो कैलास सर्वने नावाच्या डॉक्टरांनी महाराष्ट्रातल्या विविध भागातील आणि विविध जाणीवेच्या प्रवाहातील विद्वानांनी या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये आपलं सहयोग दिलेला आहे. आणि म्हणून ही भूमिका मला अत्यंत महत्वाची वाटते. या ठिकाणी पांडुरंग आपले भोसले सर जे आहेत त्यांनी पण या ठिकाणी मांडलेला आहे. सत्याचा साक्षात्कार हा अनुभव मंडपातून होतो अशी जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. शास्त्र पुराणापेक्षा अनुभव श्रेष्ठ असतो आणि हा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे.
शब्द प्रामाण्यापेक्षा बुद्धी प्रामाण्य अधिक महत्वाचं असतं, या सूत्राला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला दिसतो. भेदरहित अशा प्रकारचा आध्यात्मिक लोकशाहीचा प्रयोग बसवेश्वराच्या पंथामध्ये मला दिसतो आहे. हिच्या मंत्रातून वचन साहित्याची निर्मिती झाली असे संशोधनात्मक सूत्र पांडुरंग भोसले यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि म्हणून मंडपाचा अनुभव मंडपाचं संचलन करणारी जी मंडळी आहे, चंद बसवंडाचं कर्तृत्व, माता नागाईचं कर्तृत्व, तुमच्या नील लोचना किंवा अन्नप्रभू, सिद्धराम, माचिदेव, कैकय्या, अक्कमहादेवी अशा प्रकारच्या महान योग्याचा संबंध या पंथातल्या विद्वानांचं योगदान या अनुभव मंडपाच्या निमित्तानं आपल्याला झालेलं आहे. आणि ही क्रांतिकारक भूमिका आहे. लोकशाहीला जन्माला घालणारा विचार मला मध्ययुगात आपल्या देशामध्ये निर्माण होतो आणि त्याचे पडसाद संविधानामध्ये जरूर दिसतात. विज्ञानिष्ठ अशा प्रकारची भूमिका बसवेश्वरावरती निर्माण करण्याचा प्रयत्न काही लेखकांनी केलेला आहे. या ठिकाणी जे लेखक आहेत ते महात्मा बसवेश्वर आणि भारतीय संविधान डॉक्टर बाळासाहेब बबनराव सोनवणे यांनी जो संविधानाचा आणि बसवेश्वराचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे तो महत्वाचा आहे. मला मान्य आहे की बसवेश्वराच्या विचाराचे प्रतिबिंब या संविधानामध्ये जरूर आहे, पण प्रत्येक गोष्ट बसवेश्वरामध्येच त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण श्रेय संविधानाचं बसवेश्वराकडे जात नाही. आंबेडकरांचा आणि बसवेश्वराचा साधर्म्य आहे. आंबेडकरी विचार हा बुद्ध विचार आहे, पण संविधानामध्ये त्यांनी सर्व धर्माच्या श्रद्धेला उपासनेला बाबासाहेबांनी स्थान दिलेलं आहे, त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. बसवेश्वर हा शैव धर्मातल्या परंपरेचा, प्राचीन परंपरेला उजाळा देतो आणि लिंगायत धर्माची स्थापना करतात. ही त्यांची कॉन्ट्रिब्युशन अत्यंत महत्वाची आहे. विज्ञानिष्ठ बसवेश्वर आहे, त्यांची दृष्टी विज्ञानाला जवळची आहे, पण ती आजच्या प्रगत विज्ञानाला ते विज्ञान त्या काळात होतं अशा प्रकारचा समज निर्माण होतो, तेही मला योग्य वाटत नाही. कारण आजच्या काळात इतकं 12व्या शतकातलं विज्ञान प्रगत नव्हतं, जगातलंच विज्ञान प्रगत नव्हतं, वैज्ञानिक शोधही नव्हते, वैज्ञानिक दृष्टी नव्हती. आणि आजच्या दृष्टीनं विज्ञानाच्या प्रगल्भतेची संदर्भ घेऊन बसवेश्वरावरती ते आरोपित करणं आणि बसवेश्वराला त्या प्रकाशात पाहणं हे तितकंच योग्य नाही. पण दूरदृष्टीनं बसवेश्वरांनी संबंध विज्ञान दृष्टीला काही संदर्भ त्याच्यात दिले, त्याच्यातली काही सामर्थ्य त्याच्यात नक्की चमक त्याच्यात लक्षात येते. आणि त्या अर्थानं विज्ञानाच्या पर्यावरणवादी ठरवणं, विज्ञानवादी ठरवणं हे मला बरोबर वाटतं. पण आजच्या काळाच्या संदर्भामध्ये मात्र ते बरोबर असलं तरी पूर्णतः त्याचं श्रेय बसवेश्वराकडे आहे असं नाही. बसवेश्वर पंथामध्ये सुद्धा काही वैज्ञानिक दृष्टीनं, बुद्धिप्रामाण्याच्या दृष्टीनं काही संदर्भ हे आपल्याला विपरीत वाटू शकतात. ते पूर्ण शुद्ध वैज्ञानिक असू शकत नाही. आणि म्हणून त्यांचे चमत्कार जे त्यांच्या जीवनाला चिकटलेले आहेत ते मानवतावाद त्यांच्यामध्ये नक्की आहे. तुमच्या चोरानं गाई चोरून नेल्यानंतर वासराकडे बघून गाई कुठे आहे, वासर तिकडे सोडून द्यावे अशा प्रकारचा मानवतावाद त्यांच्यामध्ये आहे. पण या दृष्टीमध्ये चमत्काराची जी मध्ये मिश्रण झालं ते मात्र विज्ञान निष्ठेला परवडणार नाही. आणि म्हणून सर्व समाजामध्ये जे महापुरुष होतात, संत होतात, त्यांची भूमिका ही मानवतावादी असते. त्या अर्थानं बसवेश्वर मानवतावादी आहे. आणि म्हणून या पुस्तकाचा संदर्भ मला महत्वाचा वाटतो. आजच्या काळातलं पर्यावरण, आजच्या काळातली विज्ञान निष्ठा, आजच्या काळातलं संविधान निष्ठा, संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये बसवेश्वराचा विचार निर्णायक महत्वाचा मला वाटतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या संबंध दूषित पर्यावरणामध्ये, दूषित धर्मकारणाच्या पातळीवरती, दूषित राजकारणाच्या पातळीवरती आणि दूषित अंधश्रद्धेच्या पातळीवरती आज तुमच्या त्या प्रयागराजमध्ये कुंभाच्या निमित्तानं कोटी लोक येऊन स्नान करतात. एका वाक्यामध्ये बसवेश्वरांनी ते फटकारून लावलेलं आहे. हे बुद्धिप्रामाण्यामध्ये बसणारा विचार नाहीये. किती क्रांतिकारक म्हणावं, किती दूरदृष्टीचा माणूस म्हणावा लागेल. कारण सगळी माणसं जे तिथे अंग स्नान करतात, आपल्या शरीरातली घाण तिथे टाकून देतात आणि ती गंगा अपवित्र होते, ती यमुना अपवित्र होते, ती संबंध तिथे घाण तयार होते. आणि म्हणून खरी श्रद्धा आणि खरी जे सामर्थ्य आहे स्नानाचं ते आपल्या श्रमानं जे घाम गाळून
जे त्याच्यात नाहून निघतो माणूस, त्या नाण्यामध्ये त्या संबंध. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.